नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बोर्डाच्या पेपरमध्ये जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर फिक्स 7 मार्काला येतो. तर हा चॅप्टर फार सोपा आहे. तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 4.1 बघितलो, ज्यामध्ये कन्स्ट्रक्ट ए टू सिमिलर ट्रायंगल, किंवा सेकंड टाइपमध्ये की ज्यामध्ये दोन ट्रायंगल काढायचे पण त्यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे. आता आज बघू आपण कन्स्ट्रक्ट ए टँजंट टू अ सर्कल. क्वेश्चन नंबर 1 4.2 मधला. त्यामध्ये काय आहे बघा. फर्स्ट, construct a tangent to a circle of center P of radius 3.2 at any point M on it. तर काय करायचंय, तर मी रफली काढतो की 3.2 सेंटीमीटरचा एक सर्कल काढायचा. सर्कल काढल्याच्या नंतर काय करायचं, सेंटर पासून असा एक ही रेडियस वाढवायची, एक्सटेंड करायची. रेडियस सेंटरला नाव काय दिलंय, पी. जो इथं इंटरसेक्शन पॉईंट कोणता द्यायचा, एम. क्वेश्चन मध्ये दिलंय की एम पॉईंट घ्या म्हणून. मग काय करायचं, कंपास मध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं, इथं ठेवायचं एम पॉईंटवर, इकडे एक आर्क काढायचा आणि इकडे एक आर्क काढायचा. काढल्याच्या नंतर अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, वर एक आर्क काढायचा, खाली एक आर्क इथं ठेवायचं, वर एक आर्क काढायचा, खाली एक आर्क काढायचा. हे दोन जॉईन करून घ्यायचं. आता हे मी रफली काढतोय, तुम्ही जेव्हा कंपासनी काढताल तेव्हा परफेक्ट येईल. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल विदाउट युजिंग सेंटर. हा पॉइंट, हा जो टाइप आहे तो विदाउट युजिंग सेंटर, म्हणजे सेंटरचा वापर करून आपल्याला तो काढायचा आहे. आता नेक्स्ट टाइप आहे. आता फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, 2 सेमच आहेत, की ज्यामध्ये आपल्याला सेंटरचा यूज करून आपल्याला टँजंट काढायचा आहे. आता बघू आपण क्वेश्चन नंबर 3 विदाउट युजिंग सेंटर, की 3.6. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सेमच आहे. 3 पॉइंट, रेडियस किती दिले, 3.6 सेंटीमीटर. तर काय करायचं, 3.6 सेंटीमीटरचा एक सर्कल काढायचा. काढला, त्यानंतर आपण एक कॉर्ड काढायचा, त्याला नाव दिलं समजा आपण BC, आणि इथं एक ॲक्यूट अँगल तयार करायचा, त्याला नाव दिलं आपण समजा A. हे जॉईन करून घ्यायचं. मग काय करायचं, कंपास इथं ठेवायचा आणि इथे एक आर्क काढायचा. काढल्याच्या नंतर सेम पॉइंट C पॉइंटवर ठेवायचा, कंपास इथे एक आर्क काढायचा. आता हे डिस्टन्स बघायचे किती आहे, हे डिस्टन्स किती आहे बघायचं, इथे ठेवायचं, आर्क काढायचा आणि हे पॉइंट जॉईन करून घ्यायचं. सो दिस इज टँजंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर. सो दिस पॉइंट इज विदाउट युजिंग सेंटर. सेंटरचा यूज न करता आपण काय काय काढलेलं आहे, या सर्कलला टँजंट काढलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 4 थोडा वेगळा आहे. त्यामुळे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचे 7 मार्क्स फिक्स आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, फार सोपं आहे. क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ ए सर्कल ऑफ 3.3 सेंटीमीटर. 3.3 सेंटीमीटरचा एक सर्कल काढायचा आहे. त्यानंतर ड्रॉ ए कॉर्ड PQ. आता कॉर्ड PQ किती आहे, 6.6 आहे. आता रेडियस किती आहे, 3.3 आहे. म्हणजे ऑब्विसली हा PQ जो आहे हा काय असेल, याचा डायमीटर असेल, कारण डायमीटर इज डबल द रेडियस. डायमीटर इज डबल द रेडियस, म्हणजे PQ हा काय आहे, डायमीटर आहे. 3.3 सेंटीमीटरचा काय होता, रेडियस होती. ड्रॉ ए टँजंट टू अ सर्कल पॉइंट P आणि Q. तर काय करायचं, आता P आणि Q ला आपण टँजंट काढायचे. सोपं आहे. हे एक्सटेंड करायचं, हे एक्सटेंड करायचं, झालं. आपण जे टँजंट काढत होतो ते दोनदा काढायचं, काही नाही, सोपं आहे. इथं ठेवायचं, आर्क काढायचा, इथे एक ठेवायचा, आर्क काढायचा. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, वर एक आर्क, खाली एक आर्क. इथे एक टँजंट काढला. सिमिलरली इथं ठेवायचं, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क, पुन्हा अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, वर एक आर्क, खाली एक आर्क, इथं ठेवायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क, झालं. सो दिस इज टँजंट टू द सर्कल इफ डायमीटर इज गिवन. This is question number 4. Question number 5 is similar. Question number 5, 6 and 7 also. So आपण काय करू, क्वेश्चन नंबर 5 बघायचा का, क्वेश्चन नंबर 5 बघू. त्यामुळे ड्रॉ ए सर्कल ऑफ 3.4. 3.4 चा काय करायचं, आपल्याला सर्कल काढायचं आहे. सर्कल काढल्याच्या नंतर
काढण्याची गरज नाही, सेंटर काढू आपण. 5.7 सेंटीमीटरचा कॉर्ड काढायचा. आता कॉर्ड म्हणल्यावर काय करायचं, कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं 5 सेंटीमीटर. समजा हा पॉईंट घेतला तर नाव काय दिलंय आपण, एम. बरोबर आहे, एम नाव दिलंय. मग कंपासमध्ये 5.7 डिस्टन्स घ्यायचं, इथे एक आर्क काढायचा. हे डिस्टन्स किती असेल, 5.7 एन. त्यानंतर हा जो कॉर्ड आहे तो काय करायचा, सेंटरला जॉईन करून घ्यायचा. सेंटरला काय करायचं, जॉईन करून घ्यायचं. पुन्हा काय म्हणले, कन्स्ट्रक्ट ए टँजेंट्स ऍट पॉइंट एम अँड एन टू द सर्कल. झालं. इथं ठेवायचं, आर्क काढायचा, इथं ठेवायचं, इथं ठेवायचं, आर्क काढायचं, इथं ठेवायचं, आर्क काढायचा. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क, इकडे ठेवायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क. हा झाला टँजेंट, पहिला टँजेंट. सिमिलरली इथं ठेवायचं, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, वर एक आर्क, खाली एक आर्क, इथं ठेवायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क. झालं. आता रफले काढल्यामुळे तेवढं ॲक्युरेट येणार नाही, पण जेव्हा तुम्ही युजिंग कंपास काढचाल तेव्हा ॲक्युरेट येईल. हा क्वेश्चन नंबर 5 आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि 7 दोनच क्वेश्चन राहिलेत. हा टोटली चॅप्टर फक्त आहे तर किती क्वेश्चन, ह्या क्वेश्चन याच्यामध्ये 7 आणि इकडे 4, 7 आणि 4 11 क्वेश्चन आहेत. 11 क्वेश्चन करायचे आणि मार्क्स किती आहेत, 7 मार्क फिक्स आहेत. विदाउट ऑप्शन 7 मार्क्स एक्झाम मध्ये येतात, त्यामुळे फिक्स मार्क आहेत. इथे मार्क जाऊ द्यायचा नाही. क्वेश्चन नंबर 6, ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर पी 3.4 सेंटीमीटरचा सर्कल काढला. ठीक आहे. टेक अ पॉइंट क्यू ऍट अ डिस्टन्स 5.5. हा, तर 5.5 डिस्टन्स घ्यायचंय. समजा हे 5.5 आहे. हा, क्यू. हा, फ्रॉम अ सेंटर कंस्ट्रक्ट ए टँजेंट टू अ सर्कल फ्रॉम पॉइंट क्यू. पॉइंट क्यू पासून आपल्याला काय करायचंय, टँजेंट काढायचंय. हा, तर आता काय करायचंय, त्यामध्ये क्यू पॉइंटला टँजेंट काढायचे. तर आता काय करायचं, पहिल्यांदा तर हे जे आहे याला सेंटरला नाव काय दिलं, पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. म्हणजे काय करायचं, इथं ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क, इथं ठेवायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क. हा जॉईन करून घ्यायचा. जॉईन केल्याच्या नंतर कंपास इथे ठेवायचा, हे डिस्टन्स किती आहे बघायचं आणि असा हाफ सर्कल काढायचा. हाफ सर्कल काढला की मग हे जॉईन करून घ्यायचं. झालं. So this is tangent to the circle if external point is given. And last question of this exercise, that is practice set, question number 7. Draw a circle with radius 4.1 सेंटीमीटरचा सर्कल काढला. त्यानंतर construct tangent to a circle from point at a distance of 7.3 डिस्टन्स घ्यायचा. सेम क्वेश्चन आहे, सिमिलर क्वेश्चन टू क्वेश्चन नंबर 6. ह्याला नाव दिलं, आपण देऊ नाव, सपोज ए बी नाव दिलं. तेच करायचंय. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, वर एक आर्क, खाली एक आर्क. इथं काय सेंटर ऑफ अ सर्कल भेटतो, हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, इथं ठेवायचं, डिस्टन्स घ्यायचं, हाफ सर्कल काढायचा. त्यानंतर हा पॉइंट भेटला, हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. सो दिस इज जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ऑफ चॅप्टर. किती चॅप्टर होता, 4. तर मग हे 7 मार्क तुमचे फिक्स समजा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टर घेऊ. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.